आमचे नेते प्रशांत मालक परिचार समाधान दादा अवजडे साहेब आमचे भाजप पक्षातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे. तर स्वच्छ पंढरपूर, चांगलं पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे. उपलब्ध असतील ते आम्ही सर्वांसाठी ते उपलब्ध करून देऊ. लाडक्या बहिणींचा फायदा आहे. परत सगळ्या म्हणजे जेवढ्या कुठल्या योजना अजून इथून चालू होतील त्याच्यावर आम्ही सगळं आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय अवधूबरांना असू द्या किंवा दिविजय भाऊ असू द्या किंवा वसंतदादा काळे असू द्या किंवा सुभाईदादा भोसले असू द्या, यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे. गेले 35 वर्ष झालं आम्ही. माझी पत्नी, मी 91 साली दोघं, माझी पत्नी पण निवडून आली, मी पण निवडून आलो. माझी पत्नी माझी संग 2 वेळा होती, माझा मुलगा होता. मी सलग माझी 6वी टर्म 91 सालापासून आम्ही परिचारकच्या एकनिष्ठ राहिलेलो आहे. एकनिष्ठेचं आम्हाला फळ मिळालेलं आहे. आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे, त्यांचे माणसं असू द्या किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात. गोरगरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशी कसा असावा, जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे. माळे असू द्या, साळे असू द्या, कोळी असू द्या, नावी समाज असू द्या, मातक समाज असू द्या किंवा मराठा असू द्या. मी माझं आडनावच आहे भोसले शिरसाट, की मला जातच नाही कुठली. मी कोळी समाजात जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे. माझे वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पक्कालीने पाणी पंढरपूर स्वच्छतामध्ये मुतारी धुवायचे, संडास धुवायचे माझे वडील. माझे सासरेसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं त्यांचं योगदान आहे. आमचे शिरसाट कुटुंबाचं आम्ही 35 वर्ष, माझी पत्नी, मुलगा, सर्व आम्ही आमचं आयुष्य ही जनतेसाठी आहे. आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी, मरणार जनतेसाठी. करोड काळामध्ये आम्ही वर गेलो, माघारी आलो. जनते स्मशानभूमीमध्ये आपल्या आई वडिलांना कोण धन देत नव्हते. माझी तुम्ही फोटो बघा. स्मशानभूमीत जायचो मी, मास्कसुद्धा तोंडाला लावत नव्हतो. स्मशानभूमीत जाऊन वारलेले वडीलधारी माणसं असू द्या किंवा जवान असू द्या, त्यांचे धंद्याचं काम करायचो. करोना काळामध्ये त्याला दवाखाने मी न्यायचो. महापुरामध्ये मी 5,000 लोकांना जेवण द्यायचो. किंवा नगराध्यक्ष मी आता जी आपण म्हणतात, आपण आपल्या नगराध्यक्ष साधनताई भोसलेंनी 7 वर्षामध्ये कामं केलेले ही राहिलेलीत. पण आता जे तुम्ही म्हणताय, काय लोक म्हणतात धूळ झाली आहे, धूळ झाले. अरे बापरे, धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. शहरामध्ये पाऊस मोठा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तरी आता त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करायचं आहे. आपण उपनगरामध्ये जाऊन बघा, प्रश्न माध्यमातून रिंग रोड असू द्या किंवा मोठी बायपास असू द्या, मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेली आहेत. आतासुद्धा आपल्याला शहरामध्ये काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो घरकुल योजना असू द्या, आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं किती जर मरायचे. मोदी सरकारच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला दवाखाना असू द्या, आरोग्याची व्यवस्था असू द्या किंवा लाडक्या बहिणी, महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला, आपल्या लाडक्या बहिणी गोरगरिबाला 1,500 म्हणजे किंमत लोकांना गरीबगरिबाला भरपूर झालेली आहे. तर प्रत्येक माझ्या माता बहिणीला 1,500 रुपये महिन्याला घरपोच पैसे मिळतात. किंवा योजना असतील, रिक्षा असतील, माता बहिणी रिक्षाचा असू द्या किंवा कुठल्याही आपण बघितलं मोठ्या योजना आहेत. जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारच पाहिजे. आपल्याला केंद्रामधून आम्हाला निधी आणता येतो. महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत. प्रशांत मालकाच्या माध्यमातून समाधान दादा अवतडे आपले आमदार आहे. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे. मला आव्हान काय नाही, सर्वसामान्याचा माणूस आहे. जनतेत आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या लोकांवरसुद्धा मी चेहरा बघितला असतो, त्यांनासुद्धा मोठा आनंद झाला. शहरामध्ये लोक गटारा काढणार असू द्या किंवा गटारा बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या, माळे असू द्या, सर्वसामान्य कोळी असू द्या, कोळी असू द्या, मातंग असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की आम्ही नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेले आहे. शहरामध्ये माहिती आहे, आपण मी नगराध्यक्ष असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. पूर्ण शहरामध्ये गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. आणि नगराध्यक्ष असताना नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे. मी प्रत्येक घरामध्ये यायचो. सर्व आरोग्य इन्स्पेक्टर असू दे, बांधकाम सभापती असू, बांधकाम अभियंता असू द्या, मुख्य अधिकारी असू द्या, सर्व सगळी टीम शहरामध्ये सफाई कामगार जी असतो ती मी सर्व एका भागात घेतो. आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू, लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या, जेव्हा मूलभूत सुविधा असेल त्याप्रमाणे माझ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामाबाबतीत हायगेज करणार आहे. म्हणजे आता माझ्या 10 महिन्यामध्ये मी नगराध्यक्ष होतो. मला शहरामधून रोज 500 लोक भेटायला यायचे. त्यांचं समाधान करून मी कामं करायचो. कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही. हे कांबळाशिव माणसं मतं टाकणार नाहीत. आता इतर कुणाला आपण बघितलं, आपण आता बिहारमध्ये पाक चोपडा साहेब झाला आहे. बिहारमध्ये आपल्या भाजपा अपेक्षा होत्या
त्याच्यात दुप्पट जागा मिळालेल्या आहेत. शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असा इतिहास घडेल की मोठ्या प्रमाणात नागरिक आपला भाजप होणार आहे. लोक कमळामध्ये टाकणार, मुस्लिम असू द्या, कुणी असू द्या, आम्हाला जात नाही किंवा नाही. लोकांना आमच्या माता मुस्लिम असू द्या, कोण असू द्या, त्यांना कुणाला असं भाजपला मग टाकणार सगळे म्हणणार आहेत. आमचा विजय, माझ्या पत्नीचा विजय हा 100% निश्चित विजय आहे. मोठ्या प्रमाणात लीड मिळून आम्ही विजय होणार आहे.